निहाल हाँ तो जाने वाले हैं। हाँ तो फिर जरा देर तो हाँ ये रुको उधर। पीलू उठाने आने वाला है उसको मम्मी। क्या तू आए ब्रो काय चालले? नहीं थैली मजा से रखने वाली मैं। ए आ तो रे बाद में जाते टाइम हाँ तू मम्मी के साथ मम्मी दे तो जाते टाइम आने वाली नानी के पास मम्मी को लेके मम्मी के साथ अपन जाएंगे बाद। हाँ आपण जाएंगे चल। हाँ मित्रांनो पिलू आलेली आहे। काली हुई पिलू तू अभी थोडीशी है ना। हे आमचं नटखट कार्टून क्या बोलते पिलू? मित्रांनो माझी मुलगी आली सुट्ट्यांहून है ना। सुट्टीशाही ना कसं वाटलं तिथं? अच्छा लागेल। मला आजच एक कमेंट आली की ताई मुलांना मराठी बोलायला शिकव तर त्यांना कळतं मराठी सगळं पण बोलतं थोडासा प्रॉब्लेम आहे। येतं शाळेत थोडं थोडं बोलती ती पण जास्त बोलत नाही। येईल की आता मला जशी मराठी येते तशी येईलच है ना पापा। ड्रेस दिखा मस्त लग रहा तेरा ड्रेस है ना प्यारा लग रहा बहुत अच्छा। क्या बोलती है हर मेरी याद आई कि नहीं तेको? हाय नहीं आई आई क्या सच्ची बच्ची अब मेरे सहेली की शादी आप लोग शादी की जाते गए तो आने वाली अपन शादी को जाएंगे। हाँ क्या क्या खक्का लाई मेरे को तूने बघा एवढी मोठी पिशवी आणली तिने। मम्मी गेली आजीच्या इथं आता मी जाईल संध्याकाळी बघूया। आता पिशवीत काय काय आणलंय ते सगळं बघायचं मला सगळं खाऊचेच आयटम आहेत तर आता बघते काय काय आणलंय। ती एवढी जड होती मला उचलता नको झाले। वेपर्स अजून काय काय आहे। हां मेहंदीचे कोण मीच सांगितलं होतं मम्मीला आणायला। काय झालं होतं माझं घरातच राहिलं होतं म्हणजे बारामतीतच राहिले होते कोण आणि मम्मीला म्हणलं अजून कोण आण कारण मैत्रिणीचं लग्न आहे त्यावेळेस लागतील तर ह्यात लाडू आहेत है ना। लाडू वगैरे मीच सांगितलेलं मम्मीला मम्मी लाडू पण आण म्हणून। तर कपडे हाँ गिल्ले कपडे क्या मम्मीच्या इकडून सामान येणं म्हणजे काय सांगायचं सगळं काही असतं त्यात माहिती आहे का तुम्हाला। म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी लागणाऱ्या गोष्टी तुम्हाला बॅक कॅमेरानं आता सगळं काही दाखवते की काय काय आणलं आहे मम्मीनं। म्हणजे माहेरूवरनं पिशवी आली आणि मुलीला बघायची उत्सुकता ती वेगळीच असते। मुलगी माहेरी जाऊ नाही जाऊ जे माहेरांकडून प्रेम येतं ना ते वेगळंच असतं। आणि आता तुम्हाला दाखवते मम्मीनं काय काय पाठवलं। आता माझ्या घरात काही नाही असं नाही सगळं काही असतं पण माहेरहून येणार मम्मी तर काही ना काही सारखं घेऊनच येते सत्य। आणि खरंच खूप भारी वाटलं मला दाखवते तर काय काय आणलं। मी जेवढी आनंदी झाली तुम्ही पण तुमच्या माहेरवरून काय काय आलं ते बघायला एवढेच आनंदी होता का? आणि केवढं काय म्हणतात एक्साइटमेंट असते की काय आले काय काय आले ते बघायला नक्कीच कमेंटमध्ये सांगा। क्या दिखाती तू क्या लाडू दिखाती? मेरे को मालूम है तो यहाँ लाडू ही दिखता है तो मेरे को लाडू शंकरपाली मिठाई है ना मेरे को पसंद है वो अफलातून रहेंदे रुक। और क्या क्या है इसमें क्या है? मैं अभी दिखाती हूँ अरे वाह 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 इधर देखो तो थमा। हाँ देखे हमने मिठाई अभी। और क्या दिखाने का है क्या तुम्हारा? इसमें लड्डू मालूम है मेरे को मालूम है मेरे को। और क्या है इसमें क्या है? वेपर्स हाँ इसमें चटनी हाँ इसमें चिवड़ा है इसमें चटनी। हाँ मेरे को मालूम नहीं था अच्छा है बोली। पपया इसको क्या बोलते हैं? टोमेटो। हाँ
चला मग मित्रांनो, आता सगळं काही टाईमपास बास झाला, आता फ्रीजमध्ये सगळं स्टोर करून ठेवते. अँड भरपूर कामे, तिचे कपडे सगळे काढायचे आहेत बॅगमधनं, कपाटात लावायचे आहेत, आहे ना पिलू. चला मग आहे ना, देखतो लाना मी को लग्ने काय. तर मित्रांनो तुम्हाला दाखवायचं बघा केवढा मोठा लिंबू आहे. हा कितना बड़ा है देख पिलू, देख लेंगे हाथ में, देख कितना बड़ा है. रईस को दिखा, रईस देख कितना बड़ा नींबू है, कितना बड़ा है ना, बॉल के जैसा. ए खेलने का नहीं ना, चल. हीरोइन, ए मेरी हीरोइन. डॉली खाला घर को गई थी क्या? क्यों? खाला के साथ जाने का ना तूने? नहीं, वो दवाई पीते. फिर जब आप आते तब आई लेते. मम्मी गेली आजीकडं, म्हणजे माझ्या मम्मीच्या मम्मीकडं, आणि पिलूला सोडलं आणि मी पण जाईल एखाद्या वेळेस संध्याकाळी तिकडं. तर तिकडं गेली तर तिकडचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला शेअर करेलच नक्की. आणि सगळं मंडई वगैरे लावली, ठेवलं आहे सगळं फ्रीजमध्ये ठेवलं. मसाला बारीक. तर अजून जेवण केलं नाही, 3:30 वाजले. मम्मीला म्हणलेलं की जेवण करून जा, मी स्वयंपाक केलेला आहे. होतं की जेवण करून जा. मी आज काही नाही, रेग्युलर आपलं मिसळ बनवली होती आणि तेच म्हणलेलं खाऊन जा, पण नाही, ती गेली आजीकडं. आता आजीकडं काहीतरी स्पेशल केलं आहे, काय माहिती आता काय केलं. आता मी संध्याकाळी जाईल त्यावेळेस मला कळेल. आणि तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा, म्हणजे समजेल तुम्हाला की आमची आजीचं घर जवळच आहे, लांब नाही आहे. पण माझं जास्त जाणं येणं होत नाही, मुलांच्या शाळा वगैरे वगैरे, अभ्यास त्यांचं सगळं काही बघून होत नाही. आणि मी घर सोडतच नाही, म्हणजे मी कुठं जास्त जातच नाही. तर आता तुम्हाला दाखवते माझ्या आजीचं घर कसं आहे, काय एकदम लहानपणाची आठवण, सगळं काही दाखवते जर गेली तर संध्याकाळी. तर चला कंटिन्यू करा तुम्ही, व्हिडिओला लाईक करा. चला मग. तर मित्रांनो फायनली आता आम्ही चालले आमच्या आजीच्या घरी, म्हणजे मेरे नानी के घर पर. थोडा हिंदी थोडा मराठी समजून घ्या बरं का. तर आता बघा इथं पिलू पण रेडी होती, म्हणजे चप्पल वगैरे घालती, मी घातलेत. राईस पण रेडी झाला आहे. आणि आता आम्ही इथनं निघालेलो आहे आमच्या आजीच्या घरी, मम्मीच्या घरी. तर आता रईस काय म्हणत होता, इथं त्याची मस्ती चालू होती. तर बघा कसा इथं त्याचं वेगळंच काहीतरी चालू असतं. आणि तुमच्या दाजींची वाट बघत होते मी. तर बघा आता आलो आहे आमच्या आजीच्या घरी. ही माझ्या आजीचं घर आहे. तर बघा इथं माझे दोन्ही भाऊ बसलेले आहेत. ही माझ्या मावशीचा मुलगा आहे, येल्लो कलरचा जो टी शर्ट घातला आहे. हा निहाल आहे, तुम्ही ह्याला ओळखताच. तर तुम्ही ह्याला पहिल्यांदा बघितलं असेल माझ्या मावशीच्या मुलाला. आल्या मम्मीनं उडीद वडा खायला दिलता, तर तेच खात होती मी. आणि इथं बघा रोल वगैरे ह्याची तयारी चालू होती. मावशी माझी रोल बनवत होती, चिकन रोल्स. तर ह्याची रेसिपी पाहिजे असेल तर नक्कीच मला सांगा. आणि इथं बघा मासे वगैरे एकदम फ्राय करून रेडी करून ठेवलेत. तर बघा मावशीनं चिकन काय म्हणतात त्याला, बॉईल करून, ते काय म्हणतात त्याला, हे करून घेतलेलं, बॉईल नव्हतं केलं वाटतं, मिक्सरमधून काढून घेतलेलं एकदम बोनलेस चिकन. आणि त्यात आलं लसणाची पेस्ट, हिरवी मिरची, कोथिंबीर, सगळं काही, आणि थोडंसं कॉर्नफ्लावरचं पीठ टाकून ते बनवून घेतलं बॅटर. त्याचं मी कधीतरी नेक्स्ट मी बनवेल त्यावेळेस रेसिपी पूर्ण प्रॉपर देते. तर बघा इथं खेळायला चालू झाले. तर इथं हा माझा मावशीचा मुलगा आहे, लहान, माझी सगळ्यात लहान मावशी ना. माझी मम्मी मला मम्मी पकडून 3 मावशी आणि 1 मामा आहे. तर माझी मम्मी मधली आहे आणि सगळ्यात लहान आहे ना त्या मावशीचा हा मुलगा. आणि सगळ्यात मोठ्या मावशीचा तो मुलगा आहे, तो येल्लो कलरचा शर्ट घातला ना तो. आणि तो मी एकच वयाचे. तर 10:30 वाजलेत बघा आत्ता घरात. आणि आम्ही आलो आहे. आणि इथं ह्यांचं काय चालू होतं काय माहिती. आणि इथं मला त्यांच्यात मिक्स करून घेत नव्हते, त्यांची दाजी ते त्यांच्यातच त्यांचं मग्न चालू होतं. तर बघा इथं आम्ही आता मस्तपैकी नाश्ता चालला आहे. इथं जेवण अजून बाकी आहे, चिकन रोल्स खातो आहे आम्ही मस्तपैकी. मी मुलांना पण म्हणत होती या खायला, पण कोणच खात नव्हतं, त्यांना तिखट वाटत होते त्यामुळं. पण खरंच खूप टेस्टी झालते, तिखट नव्हते मुलांच्या मानानं, त्यांना वाटत होते. एकदम असं चीज टाकलं होतं मावशीनं, असं दाबलं का बाहेर यायचं. खूप म्हणजे खूपच जास्त टेस्टी झालं होतं माहिती का. हे क्या करते है? मम्मी लिंबू आते क्या गे? हाँ क्या होना? बोल
हाँ बोल, जान दे, खेलो चल। बैठो। क्या नाम है इसका? तर बघा, इथं माझ्या भावानं मांजर आणली होती, मला खूप आवडली. आणि तुम्हाला माहिती आहे, आमच्या जिथं जाईल तिथं आमच्या घरात, आमच्या पाहुण्यांच्यात तुम्हाला मांजरी बघायला भेटणार. सगळ्यांना मांजरीचं नाद आहे ना. एक स्टोरी सांगायची तुम्हाला. आमची जी पहिली मांजर होती ना, म्हणजे माझ्या मम्मीच्या इथं जी पहिली मांजर आम्ही पाळली होती, ती पण ब्लॅकच होती आणि एवढी सुंदर होती ना की काय सांगू तुम्हाला. जर त्याचे तिचे फोटो जर सापडले ना तर मी नक्कीच इथं लावण्याचा प्रयत्न करेल. जर असले तर मला हुडकावं लागेल, मम्मीकडं किंवा माझ्या भावाकडं बघावे लागतील. जर असले तर मी इथं साईटला लावेल, नक्कीच लावायचा प्रयत्न करेल. तर बघा, इथं चालू होतं ह्यांचं सगळ्यांचं जेवण. आणि आता तुम्हाला माझ्या आजीचं गार्डन दाखवते. बघा, आमच्या नानीचं आजीचं छोटंसं गार्डन एवढंच आहे इकडं. आणि आता इकडं काय काय आहे मम्मी? इथं बडा आहे का? भारी. ह्या पुदिना, पहिले पुदिनाची ना ही, लिंबू. हां, काय आहे ही वे? देख नानी का कितना भारी मट्टी में आया. मम्मी पण इसकी हाइट ले थी ना गे. वे मम्मी लिंबू आइले देख. दे तो मेरे को एक इसमें का तोड़ के. आगे नाम नाटक करती मैं. ले बड़े दी तूने मुझे. कड़ी पत्ते को कीड़े लगे हैं. मिर्ची भी ना इसमें. मोगरा ना. हाँ, आम पेरू. आणि ह्या आलू के पत्ते, आळू के पत्ते, ही आम, कढीपत्ता, मनी प्लांट. आणि क्या आहे गे मम्मी? मिरची. हाँ, मिरची. ही आम. मम्मी बोल के बच्चन को जा तू झगड़े मिटा. आई तो देख तो पीरो देख दिन का आया थी बसता भी देखे तो. हाँ डायरेक्ट क्या इतना दिख. हाँ, हो गए झगड़े चालू. मच्छी दे तू. दी बूम बैठना आना खाने को. तर मित्रांनो, फायनली आम्ही 11:30 वाजता जेवायला बसलो. मी आणि मुलं, मम्मी, मावशी, आजी. आणि आता जेवणात तर भरपूर पदार्थ होते, तुम्ही बघितले. चिकन पण तळले होते, चिकन रोल्स होते, तुम्हाला सांगते फिश फ्राय होती. फिश फ्रायमध्ये बोंबील हे का असतो बघा, ओल्ला बोंबील म्हणतात त्याला. मी रेसिपी पण शेअर केली ती, ते बनवलं होतं. भरपूर काय होतं. आणि सांबर, वरण, ते तर सगळं केलं होतं मम्मीनं. तर आता ते सगळं खाऊन आता 12:15 वाजलेत. आणि तरी पण मी हिथंचे चला म्हणते तरी कोणी यायला तयार नाही. तुमच्या दाजींच्या गप्पा रंगलेत. आणि मुलांना पण खेळ लागतो ना. पिलू तर तिथंच राहिली. मग मी संध्याकाळी 1:45 वाजता आले रात्री. आणि आता मम्मी नेक्स्ट डे मला भेटायला आली. आता ती निघाली परत बारामतीला, कारण की तिला तिकडं काम होतं. आणि माझ्या आजी सासूला, माझ्या सासूंना ह्यांना भेटायला आलती की आता मी परत चालले म्हणून. तर भेटली, आता चालले. हाँ या नहीं, क्या नहीं. फोन करे घर को काय बात.